खडसेंच्या कुटुंबियावर कारवाई झाली तरी आश्चर्य नको असं संजय राऊत म्हणतायत। पुण्यातील खराडीच्या रेव्ह पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर पुणे पोलिसांच्या ताब्यात। पुण्यातील हडपसरमधून पहाटे प्रांजल याला पुणे पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतल्याची माहिती सध्या समोर येते। खराडी परिसरात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकलाय। मध्यरात्री 3:30च्या सुमारास ही कारवाई करण्यात आलेली आहे। पुण्यातील खराडीच्या रेव्ह पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर पुणे पोलिसांच्या ताब्यात आहेत। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चंद्रशेखर, आपण पाहतोय या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केलेली आहे। 5 पुरुष आणि 2 महिलांना ताब्यात घेतल्यानंतर आता आणखीन ही महत्त्वाची बातमी की जावई खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर आता पुणे पोलिसांच्या ताब्यात आहेत। नीलम, खरं तर सकाळपासून जे आहे ते एकनाथ खडसे यांचे जे जावई आहेत त्यांच्या याच बंगल्यावरती छापेमारी सुरू आहे। आपण बघू शकतो की पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सगळी छापेमारी सुरू आहे। पोलिसांचे वेगवेगळे पथकं आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। आपण बघू शकतो की प्रांजल खेवलकर आणि रोहिणी खडसे खेवलकर यांचं हे हा बंगला आहे आणि या बंगल्यामध्ये सध्या पोलिसांचे वेगवेगळे टीम आपल्याला आतमध्ये दिसत आहेत। पोलिसांनी या ठिकाणी सध्या जी छापेमारी करत आहेत आपल्याला हे सगळी एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाहीच्या प्रेक्षकांसाठी दाखवत आहोत। पुणे पोलिसांच्या परिमंडल 4चे जे पोलीस उपायुक्त आहेत सोमय मुंडे आणि त्यांच्या पथकाकडून ही सगळी छापेमारी सुरू आहे। खरं तर आज पहाटे 3:30च्या सुमारास ज्या पद्धतीनं पुणे पोलिसांनी खराडीतील रेव्ह पार्टीवरती कारवाई केली होती आणि या रेव्ह पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई जे आहेत प्रांजल खेवलकर हे असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती। या सगळ्या पार्टीनंतर खेवलकर याच ठिकाणी आले होते आणि त्यानंतर पुणे पोलिसांचं एक पथक सर्वप्रथम त्यांच्या पाठीमागं आले होते आणि खरं तर आपण बघू शकतो की या सगळ्या कारवाईनंतर जे आहेत आपण एकनाथ खडसे यांचे जावई जे आहेत प्रांजल यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यांचं हाऊस सर्च सध्या सुरू आहे। घरामध्ये पोलिसांचे वेगवेगळे पथकं जे आहेत ते आतमध्ये सध्या हाऊस सर्च करत आहेत। त्यांच्या घरामध्ये काय कागदपत्र भेटतात का किंवा काय ड्रग्स युक्त जे पदार्थ आहेत ते सापडतात का याची सगळी जी तपासणी सध्या सोमय मुंडे जे परिमंडल 4चे पोलीस उपायुक्त आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी छापेमारी सुरू आहे। खरं तर आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं आज पहाटे 3:30च्या सुमारास खराडी परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये ही सगळी रेव्ह पार्टी सुरू होती आणि या रेव्ह पार्टीमध्ये 5 जे पुरुष आहेत आणि 2 महिला यांना ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि या सगळ्या पार्टीमधून 3 जे आहेत ते पळून गेलेले आहेत। त्या 3 सुद्धा शोध घेत आहेत। या पार्टीमध्ये पुण्यातील एक प्रसिद्ध बुकी जो आहे तो बुकी सुद्धा पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे। खरं तर आपण पाहिलं की या सगळ्या कारवाईनंतर राज्यामध्ये खळबळ उडालेली आहे। चंद्रशेखर, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। आपल्या सोबत आता फोन लाईन वरून जोडलेले आहेत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया। अंजलीताई, आपण पाहतोय या ठिकाणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे रेव्ह पार्टी संदर्भात। यामध्ये आपण जर पाहिलं तर एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी आता ताब्यात घेतलं आहे। काही तांत्रिक अडचणींमुळे आपला संपर्क होऊ शकत नाहीये। रेव्ह पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना आता पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सध्या समोर येते। आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेलेच आहेत। चंद्रशेखर, आपण पाहतोय पुणे पोलिसांची मोठी कारवाई, यावर आता रोहिणी खडसे यांची काही प्रतिक्रिया समोर येताना पाहायला मिळते का? नक्कीच, खरं तर रोहिणी खडसे यांच्याशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांच्याशी कुठलाही संपर्क आपला झालेला नाही। ज्या पद्धतीनं ही सगळी रेव्ह पार्टी सुरू होती त्याची अगोदरच कल्पना जी आहे ती पुणे पोलिसांना होती। पुणे पोलिसांचं गुन्हे शाखेचं 2 पथक आणि परिमंडल 4चे पोलीस उपायुक्त जे आहेत त्यांच्या सगळ्या देखरेखीखाली ही सगळी कारवाई करण्यात आलेली आहे। आपण पाहिलं की पुण्यातील हडपसर परिसरात असलेल्या इंद्रप्रस्थ सोसायटीमध्ये खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचा बंगला आहे। मी पुन्हा एकदा आपल्याला पाठीमागे दाखवतो की या बंगल्यामध्ये सध्या पुणे पोलीस उपायुक्त जे आहेत छापेमारी करत आहेत। अनेक महत्त्वाची कागदपत्र ते तपासत आहेत। नीलम, आपण बघू शकतो की फ्लॅट नंबर 57 आणि 58 असे 2 फ्लॅट जे आहेत ते
प्रांजल केवलकर हे स्वतः पेशानं डॉक्टर आहेत आणि या डॉक्टर पेशाचा सुद्धा आपण बघू शकतो की हे डॉक्टर आहेत आणि त्यांचाच हे बंगला जो आहे तो पुण्यातील हडपसरच्या इंद्रप्रस्थ सोसायटीमध्ये आहे। याच ठिकाणी सध्या ही जी गाडी आहे ती पुणे पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 चे जे आहेत सोमय मुंडे यांची आहे। त्याचबरोबर पोलिसांचे वेगवेगळे गाड्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। या गाड्यामधूनच पुणे पोलिसांचे वेगवेगळे पथकं जे आहेत ते हडपसरच्या इंद्रप्रस्थ सोसायटीमध्ये आलेली आहेत आणि ही सगळी कारवाई जी आहे ते पुण्यातील हडपसरच्या इंद्रप्रस्थ सोसायटीमध्ये सुरू आहे। आणि खरं तर सकाळी 6:30च्या सुमारास जे आहेत ते प्रांजल केवलकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याकडून काही महत्त्वाची कागदपत्र आणि जी चंद्रशेखर, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। आपल्यासोबत फोनलाईन वरून विद्या चव्हाण ताई या फोनलाईन वरून जोडलेल्या आहेत। विद्याताई, आपण पाहतोय पुणे पोलिसांची ही मोठी कारवाई, ज्यामध्ये आता खडसे यांचे जावई प्रांजल केवलकर यांना आता पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। हे पॉलिटिकल विरोधकांना टार्गेट करण्याचं काम चालू आहे, दुसरं काही नाही आहे त्यामध्ये। रोहिणीताई खडसे आता बोलतायत किंवा एकनाथराव खडसे बोलतायत, त्यामुळे त्यांना गप्प कसं करायचं, तर त्यांच्या कुटुंबियांना त्रास द्यायचं, असे प्रकार इथे सुरू झालेले दिसत आहेत। एकंदरीतच आता कुठेतरी पोलिसांचा दबाव टाकला जातोय असं आपलं म्हणणं आहे का? निश्चितच, कारण काय इतर ठिकाणी कुठे पार्ट्या चालतात, काय काय चालतं, कुठे डान्स बार, तुमच्या गृह राज्यमंत्र्यांचेच डान्स बार चालू आहेत, तिकडे मात्र काही पोलीस जात नाहीत कधी। आणि इथे जर का यांच्या विरोधात कोणी बोललं तर त्यांच्या ज्या नातेवाईकांचा किंवा ज्या घरातल्या लोकांचा त्यांचा संबंध नसतो त्यांना टार्गेट करायचं आणि तोंड बंद करायचं काम चालू आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये जे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, शाब्दिक बाण सुरू आहे, त्याच्यानंतरची ही कारवाई हे असंच आहे ना, म्हणजे गिरीश महाजनांवरती बोलले खडसे साहेब किंवा आणि काही बोलले तर त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्याचे हे प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत घाणेरडे आहेत। अशा प्रकारे त्रास देऊ नका ना तुम्ही। तुम्ही खडसेंबद्दल जे करता ते तुम्ही एकनाथ खडसे असतील, रोहिणी ते असतील, ते तुमच्या विरोधात बोलतात, तुम्ही चर्चेने त्याच्यात उत्तर द्या किंवा त्याच्यात काय तथ्य नसलं तर ते खोडून काढू शकता, परंतु त्यांच्या पतीला त्रास देणं किंवा त्यांच्या मुलांना त्रास देणं हे अशा प्रकारे फॅमिलीला त्रास देणं हे पूर्णपणे चुकीचं आहे। विद्याताई, काय वाटतं की या कारवाईनंतर आता पुणे पोलीस जी काही कारवाई करते, चौकशी करते, यामधून आता यांची आता जे जावई आहेत एकनाथ खडसे यांचे, प्रांजल केवलकर यांची निर्दोष सुटका होईल का, काय वाटतं? आता यांचं सरकार आहे तोवर निर्दोष काहीतरी होईल अशी अपेक्षा बाळगणं चुकीचं आहे। कारण आपण बघितलंय की ज्यावेळेस शाहरुख खानच्या मुलाला अटक केली होती त्याच्याकडे 1 ग्रॅम ड्रग सुद्धा सापडलं नव्हतं, परंतु त्याला 1 महिनाभर जेलमध्ये टाकण्यात आलं होतं। कशा प्रकारे फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांना टार्गेट केलं होतं हे आपण त्याचं बघितलेलं आहे। धन्यवाद। जी धन्यवाद विद्याताई, आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। मध्यरात्री ही कारवाई पुणे पोलिसांकडून करण्यात आली। पुण्यातील खराडीच्या रेव पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल केवलकर पुणे पोलिसांच्या ताब्यात आहेत। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडले। चंद्रशेखर, आपण पाहतोय गिरीश महाजन आणि आता खडसे यांच्यातील शाब्दिक बाण आणि त्यानंतरची आता पुणे पोलिसांची ही कारवाई, यामुळे आता विरोधक आक्रमक पाहायला मिळत आहेत, सरकारवर टीका करतायत। पुणे पोलिसांच्या या कारवाईवरती कुठेतरी आता पोलिसांचा हा दबाव टाकला जातोय असं आता एकंदरीतच आता बोललं जात आहे। काही तांत्रिक अडचणीमुळे आपला संपर्क होत नाहीये। पुणे पोलिसांनी रेव पार्टीमध्ये या ठिकाणी ही छापेमारी केलेली आहे, ज्यामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल केवलकर पुणे पोलिसांच्या ताब्यात आहेत। पुण्यातील हडपसरमधून पहाटे प्रांजल यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। प्रांजल केवलकर यांच्या पुण्यातील बंगल्यावर मोठी छापेमारी सध्या सुरू आहे। यावर खासदार संजय राऊत काय म्हणालेत आपण पाहूया। अमित साळुंकेचा संबंध एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाशी आहे। पोलीस कारवाई करणार आहेत गुन्हा दाखल करून अँटी करप्शन। रेव पार्ट्या कोणाच्या होतात? आमचे आमदार आणि खासदार, मी परत सांगतो, 4 खासदार आणि 15 ते 16 आमदार हे भाजपच्या ह्या लोकांच्या हनी ट्रॅपमुळे गेले आणि त्याच्यामध्ये या नशेच्या पार्टीचाही संबंध आहे। नशेची पार्टी झाल्याशिवाय हनी ट्रॅप करता येत नाही, करेक्ट?
हे सगळं भाजपने केलं आहे, हे सगळं भाजप निर्माण करतं. एकनाथराव खडसे 2 दिवसापासून सरकारवर तुटून पडलेलं आहे. त्याची किंमत ते मोजतात, त्याचं कुटुंब मोजतात. हे शाप महाराष्ट्राचे ह्या लोकांना लागल्याशिवाय राहणार नाहीत. गिरीश महाजन नावाचा हा जो सांड आहे हा मोकाट सुटलेला आहे आणि याला जर आवरलं नाही तर एक दिवस हा देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा गाडल्याशिवाय राहणार नाही मातीमध्ये. माझं शब्द तुम्ही लक्षात ठेवा. या अशा प्रवृत्ती ज्या आहेत, यंत्रणांचा खोटा वापर करून राजकीय विरोधकांना बदनाम करणाऱ्या, आम्ही त्यातून गेलेलो आहोत ना. आमच्याकडे ईडी CBI सगळं पाठवून झालं खोट्या गुन्ह्यांमध्ये. आम्ही लढतो आहोत, आम्ही लढत राहू, पण तुम्हाला महाग पडेल, लक्षात घ्या. आम्ही लढत आहोत असं आणि लढणार असं या ठिकाणी संजय राऊत म्हणतात. आपल्यासोबत रवींद्र धंगेकर हे फोन लाईनवरून जोडलेले आहेत. आपण पाहतोय पुणे पोलिसांनी ही मध्यरात्री कारवाई केली, ज्यामध्ये खडसे यांचे जावई हे आता पुणे पोलिसांच्या ताब्यात आहेत. माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? येतोय. पुणे शहर पोलिसांनी रेव पार्टीवर ही मोठी कारवाई केलेली आहे, ज्यामध्ये खडसेंचे जावई आता पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती आहे. त्याच्यामध्ये ज्या नेत्यांचे जावई असतील किंवा कोणी असेल किंवा कोणाचे नातेवाईक असेल, त्यांनी पहिल्यांदा भान ठेवलं पाहिजे आपण कुठं गेलं पाहिजे कुठं नाही. पण ज्या पोलिसांनी जर अशी कारवाई केली असेल तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे. पण रेव पार्टी फक्त एकदा तिथंच चालली आहे का आणि अनेक ठिकाणी कुठं चालली ह्याचाही शोध घेतला पाहिजे. आपण बघितलं असेल बऱ्याच वेळेला याच्यामध्ये नेत्यांची परिवारातली लोक असतील तर त्यांना सोडून किती लोकांना देण्यात आलं याचाही तपास केला पाहिजे. आणि याच्यामध्ये जर खडसे साहेबांचा जावा असेल तर त्यांनी आपण कुठं गेलं पाहिजे कुठं नाही हे ताल ठेवला पाहिजे असं माझं मनापासून मत आहे. जी धन्यवाद रवींद्रजी, आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. या ठिकाणी पुणे शहर पोलिसांनी रेव पार्टीवर मोठी कारवाई केलेली आहे, ज्यामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई आता पुणे पोलिसांच्या ताब्यात आहेत. सकाळपासूनच या ठिकाणी पुण्यातील त्यांच्या बंगल्यावर छापेमारी, हडपसर परिसरातील इंद्रप्रस्थ निवासस्थानी या ठिकाणी छापेमारी सुरू आहे. पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत, चौकशी करतायत. जावई प्रांजल खेवलकर यांच्या पुण्यातील बंगल्यावर मोठी छापेमारी, पुण्यातील हडपसर परिसरात असलेल्या इंद्रप्रस्थ निवासस्थानी ही छापेमारी सुरू आहे. पोलीस या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत, चौकशी करतायत. मध्यरात्री ही पुणे पोलिसांकडून कारवाई करण्यात आलेली आहे. रेव पार्टीवर ही कारवाई करण्यात आलेली आहे, ज्या रेव पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. पुणे शहर पोलिसांची रेव पार्टीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. मध्यरात्री 3:30च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात दारू, गांजा, हुक्का जप्त करण्यात आलाय. 5 पुरुष आणि 2 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या रेव पार्टीमध्ये एकनाथ खडसेंचे जावई असल्याची माहिती त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. त्यांच्या बंगल्यावर आता छापेमारी सुरू आहे. ही सकाळची आपण ही दृश्य पाहतोय. या ठिकाणी पोलीस त्यांच्या बंगल्यावर दाखल झालेले आहेत. इंद्रप्रस्थ निवासस्थानी छापेमारी आता सुरू आहे, चौकशी केली जाते. रेव पार्टीतील 3 महिलांचा पोलीस या ठिकाणी शोध घेत आहेत. पोलिसांच्या कारवाई दरम्यान या 3 महिला पळून गेल्याची माहिती, त्यांचा शोध आता पोलिसांकडून घेतला जातोय. पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केलेली आहे. या कारवाईमध्ये प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रेव पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई असल्याची माहिती सध्या समोर येते. प्रांजल खेवलकर पुणे पोलिसांच्या ताब्यात आहेत. पुण्यातील हडपसरमधून पहाटे प्रांजल यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्या बंगल्यावर मोठी छापेमारी सध्या सुरू आहे. पोलीस या ठिकाणी चौकशी करतायत. पुण्यातील हडपसर परिसरात असलेल्या इंद्रप्रस्थ निवासस्थानी ही छापेमारी आता केली जात आहे. मध्यरात्री या ठिकाणी रेव पार्टीवर छापा टाकण्यात आला, ज्यामध्ये या रेव पार्टीमध्ये खडसे यांचे जावई असल्याची माहिती, त्यांच्या घरी आता पोलिसांकडून संपूर्ण चौकशी केली जाते. छापा टाकण्यात आलेला आहे. पोलीस या ठिकाणी त्यांच्या बंगल्यावर दाखल झालेले आपण पाहतोय. पुणे शहर पोलिसांची रेव पार्टीवर मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये दारू, गांजा, हुक्का जप्त करण्यात आले. 5 पुरुष आणि 2 महिलांना
ताब्यात घेण्यात आलेला आहे, तर काही महिला पळून गेल्याची माहिती त्यांना सुद्धा आता शोधण्यात येते. त्यांचा शोध घेतला जातोय. मात्र या रेव पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई असल्याची माहिती समोर येते. त्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्यांची चौकशी केली जाते. मात्र त्यांच्या घरी सुद्धा पुणे पोलीस पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे. त्यांच्या बंगल्यावर छापा टाकण्यात आलेला आहे. त्यांच्या घरी चौकशी केली जात आहे. रेव पार्टीतील 3 महिलांचा सध्या पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांच्या कारवाई दरम्यान या 3 महिला पळून गेल्या होत्या. पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केलेली आहे. या कारवाईमध्ये जावई प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते. इंद्रप्रस्थ निवासस्थानी आता या ठिकाणी पुणे पोलिसांची छापेमारी सुरू आहे. रेव पार्टी प्रकरण खडसेंच्या जावयांच्या घरी आता छापा टाकण्यात आलेला आहे. पुणे पोलीस सकाळीच या ठिकाणी दाखल झालेत. आपल्यासोबत फोनलाईनवरून बोलण्यासाठी या ठिकाणी सुषमा अंधारेताई जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाताई, आपण पाहतो या ठिकाणी पुणे पोलिसांनी मध्यरात्री जी कारवाई केली, रेव पार्टीमध्ये जी मोठी या ठिकाणी कारवाई केली, ज्यामध्ये एकनाथ खडसेंचे जावई असल्याची माहिती मिळते. ती रेव पार्टी नव्हती, ती एक हाऊस पार्टी होती. इंद्रप्रस्थ हॉटेल आणि एकूण लोकेशन जर बघितलं तर जिथे रोहिणी खडसे आणि खेवलकर राहतात त्यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावरचं ते हॉटेल. स्वाभाविक आहे, माझी जशी लहान मुलगी आहे तशीच लहान मुलं ही खडसेंच्या घरातही आहे. त्यामुळे घरात लहान मुलं खेळत असतील आणि जर एखाद्याला वाटलं की मी बाजूच्या हॉटेलमध्ये पार्टी करतोय, आता तिकडे सूट बुक केला वगैरे जेव्हा सांगितलं जातं, अरे तो खडसेंचा जावई आहे, तो छोटा रूम नाही, तो सूटच घेईल. पण लगेचच त्याला रेव पार्टीचं स्वरूप देणं आणि तो रेव पार्टीमध्ये सापडला म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे. कारण तिथे काय सापडलं याची माहिती आपण जरी चालवत असलो तरी माध्यमांना माहिती कुणी दिली? पोलिसांनी. च्या अखत्यारी फडणवीसांच्या. गिरीश महाजन कोणाचे निकटवर्तीय? फडणवीसांचे. काय चाललंय? इतक्या स्वायत्त यंत्रणा हाताशी धरून अशा पद्धतीने जर गलिच्छ राजकारण केलं जात असेल आणि आवाज दाबण्याचे जर असे प्रयत्न, कारण हे सगळ्यांना सर्वश्रुत आहे की गेल्या 4 दिवसांपासून खडसे महाजनांमध्ये शीतयुद्ध चालू आहे. अत्यंत गलिच्छ प्रकार आहे, अत्यंत वाईट प्रकार आहे. जी धन्यवाद सुषमाताई, आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. या ठिकाणी आता आपण पाहतोय विरोधकांच्या प्रतिक्रिया. सरकारवर या ठिकाणी टीका करण्यात येते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.